कधी असा विचार केला आहे का? एखादं नातं प्रेमामुळे नाही तर विश्वासामुळे टिकतं. कारण प्रेम पुन्हा होऊ शकतं, मैत्री पुन्हा होऊ शकते, पण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळला तरी त्याला आधीसारखी मजबूती कधीच मिळत नाही. जगात सर्वात मोठी वेदना कोणती असते माहीत आहे? ती म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने आपल्याला फसवलं. जखम शरीरावर झालेली तर ती दिसते, पण विश्वास तुटल्यावरती जखम मनावर होते. ती आयुष्यभर दिसत नाही, पण सतत दुखत असते. आजची ही कथा आणि हा संदेश कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या व्यक्तीची आठवण करून देईलच. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वास हा शब्द खूप छोटा आहे, पण त्याची किंमत संपूर्ण नात्यापेक्षा मोठी असते. कारण नातं हे रक्ताचं असो, मैत्रीचं असो की प्रेमाचं, ते टिकतं विश्वासावर. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला सांगते मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तेव्हा आपण त्या शब्दांवर विश्वास ठेवतो. आपले दुःख सांगतो, आपली स्वप्न सांगतो, आपल्या कमकुवत बाजूही सांगतो. कारण आपल्याला वाटतं ही व्यक्ती आपली आहे. पण जेव्हा तीच व्यक्ती आपला विश्वास तोडते तेव्हा फक्त नातं तुटत नाही, आपला लोकांवरचा विश्वासही तुटतो. मग प्रत्येक नवीन व्यक्तीकडे बघताना मन घाबरतं, कारण एकदा जळालेलं मन पुन्हा सहज विश्वास ठेवत नाही. एका गावात आरव आणि सायली नावाचे 2 तरुण होते. दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली. हळूहळू मैत्री वाढली, मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आरव सायलीवर जीवापाड प्रेम करत होता. त्याच्यासाठी सायली म्हणजे त्याचं संपूर्ण जग होती. तो तिच्यावर इतका विश्वास ठेवायचा की तिने सांगितलेलं प्रत्येक वाक्य त्याच्यासाठी सत्य होतं. सायलीनेही अनेकदा वचन दिलं होतं, काहीही झालं तरी मी तुला सोडणार नाही. ही वाक्य ऐकून आरवच्या मनात तिच्याबद्दलचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. दोघं भविष्यातील स्वप्न रंगवू लागले. लग्न, घर, एकत्र आयुष्य, सगळं काही सुंदर वाटत होतं. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं. एक दिवस अचानक आरवला कळलं सायली त्याच्याशी बोलताना दुसऱ्या व्यक्तीसोबतही नातं जपत होती. सुरुवातीला त्याचा विश्वासच बसला नाही, कारण ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो तिच्याबद्दल वाईट विचार करणं सुद्धा आपल्याला जमत नाही. पण सत्य समोर आलं. सायलीने त्याच्यापासून अनेक गोष्टी लपवल्या होत्या. त्या दिवशी आरव खूप रडला. प्रेम संपल्यामुळे नाही, तर विश्वास तुटल्यामुळे. कारण प्रेम हरवलं तर माणूस पुन्हा प्रेम करू शकतो, पण विश्वास हरवला की प्रत्येक नात्याची भीती वाटू लागते. काही महिन्यांनी सायलीला तिची चूक समजली. ती परत आली, माफी मागितली, रडली. पण आरवने तिला एकच गोष्ट सांगितली, तुटलेला काच पुन्हा जोडता येतो, पण त्यावरील तडा कायम दिसतो. तसंच नात्याचं असतं. मी तुला माफ करू शकतो, पण पुन्हा आधीसारखा विश्वास ठेवू शकत नाही. हे ऐकून सायली शांत झाली, कारण तिलाही समजलं होतं विश्वास तुटल्यावर सर्वात मोठी शिक्षा म्हणजे समोरची व्यक्ती कायमची दूर जाणं. मित्रांनो, लोक अनेकदा असं म्हणतात, मी फक्त एक खोटं बोललो होतो, पण त्यांना हे समजत नाही. खोटं छोटं असलं तरी त्यामुळे तुटणारा विश्वास खूप मोठा असतो. विश्वास हा कागदासारखा असतो. एकदा चुडगडला की पुन्हा सरळ केला तरी त्यावरील सुरकुत्या कायम राहतात. म्हणून नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेम नाही, तर प्रामाणिकपणा आहे. कारण प्रामाणिक माणूस कदाचित कधी कठोर सत्य सांगेल, पण तो फसवणार नाही. आज अनेक नाती का तुटत आहेत माहीत आहे? कारण लोकांना प्रेम हवं आहे, पण विश्वास जपायचा नाही. लोकांना साथ हवी आहे, पण प्रामाणिक राहायचं नाही. लोकांना नातं हवं आहे, पण जबाबदारी घ्यायची नाही. आणि जेव्हा नातं तुटतं तेव्हा दोष नशिबाला दिला जातो. पण अनेकदा नाती नशिबामुळे नाही, तर तुटलेल्या विश्वासामुळे संपतात. जर कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल तर स्वतःला दोष देऊ नका, कारण विश्वास ठेवणं ही कमजोरी नाही, तो तुमच्या चांगुलपणाचा पुरावा आहे. चूक तुमची नव्हती, चूक त्या व्यक्तीची होती जिने तुमच्या विश्वासाची किंमत ओळखली नाही. आणि जर तुम्ही कधी कोणाचा विश्वास तोडला असेल तर वेळ निघून जाण्यापूर्वी माफी मागा. कारण काही लोक आयुष्यात पुन्हा मिळतात, पण त्यांचा विश्वास कधीच परत मिळत नाही. लक्षात ठेवा, नातं तुटलं तर ते पुन्हा जोडता येऊ शकतं. प्रेम हरवलं तर ते पुन्हा मिळवू शकतं, पण विश्वास एकदा तुटला की त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. म्हणून आपल्या आयुष्यातील लोकांना जपा, त्यांच्या भावनांचा आदर करा आणि कोणाचाही विश्वास तोडण्याआधी एकदा विचार करा. कारण कदाचित तुम्ही फक्त एक नातं नाही, तर कोणाचं संपूर्ण जग गमावत असाल. जर हा संदेश तुमच्या मनाला नक्की स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच
हृदयाला भिडणाऱ्या कथा आणि विचारांसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.